येते तर आपण सर्वांची सेवा करून घेतली बाबांची. पूर्ण आपण नाव वाकू घातलं जेव्हा बाबांना अभिषेक वगैरे झाला, सर्व तुमच्या शॉल पण चढून झाल्यात है ना. आपला इथे थांबायचा उद्देश हॉटेलला काय, हॉटेलला जाऊन आपण झोपणारच आहे, पण आपला राहिला आजचा दिवस. घरी जाऊन तुम्ही झोपणारच आहे, पण हे सानिध्य तुम्हाला परत लाभणार नाही. ज्या बाबांच्या सानिध्यात आपण इथे आता, ते सानिध्य परत नाही भेटणार आपल्याला. आता उद्या आपण दिवसभरच्या प्रवासाने कुठे जाणार आहे? आरतीला रेवण सिद्धनाथांचं दर्शन घेणार आहे आरतीने. तर असो, आपण आता नागनाथ वडवळला आलेलो आहोत. तर नागनाथ वडवळ, तर ज्या वेळेस आकाश मार्गाने म्हणण्यापेक्षा ब्रह्मदेव असतात, बरोबर, त्यावेळेस सरस्वतींना बघतात. कोणाला बघतात? सरस्वती. आणि त्यांच्या कामातूर होतात आणि त्यांचं वीर्य संकलन होतं. तर ते आकाश मार्गे पडत असताना एक नागिन असते, तिच्या समोर पडतं है ना. मगाशी मी तुम्हाला गाणं ऐकवलं, लक्ष होतं तुमचं? तर कोणची नागिन असते ती? पद्मिनी, बरोबर. पद्मिनी सर्पिणीच्या पुढे पडतं. ती कोणत्या कुळातील असते माहितीये? सर्प कुळामध्ये कुळ आहे. हा, बरोबर. तक्षक कुळ नागांच्या याच्यामध्ये म्हणजे एक कुळ आहे. ते जसं आपले कसे कुळ असतात तसे नागांच्या याच्यामध्ये कुळ आहे. तर ते तक्षक कुळातील असते पद्मिनी. तर ती तिच्या पुढ्यात पडतं. तर ते पडल्यावर त्याच्यात कोणता नारायण संचार करणार असतो? मी ऐकवलं गाणं तुम्हाला. अविहोत्र नारायण. कोणते? अविहोत्र नारायण त्याच्यामध्ये प्रवेश करणार असते. कारण की हे विधिलिखित असतं. हे देवांचीच मीटिंग झालेली असते नवनारायणांना बोलवून, का तुम्ही कोणत्या रूपाने कुठं अवतार घ्यायचा आहे, हे सर्व त्यांचंच कार्य असतं. तर अविहोत्र नारायणाने त्यामध्ये अवतार घ्यायचा आहे आणि तो नागनाथ म्हणून जन्माला येणार असतात. तर ती पद्मिनी सर्पिन ही खाद्य म्हणून, अन्न म्हणून ती काय करते? ग्रहण करते. ग्रहण केल्यावर तिच्या उदरामध्ये तो गर्भ वाढू लागतो. तर गर्भ वाढत असताना होतं काय, ते कोणाला कळतं? अस्तिक मुनींना. कोणाला कळतं? सकाळी मी कोणते सांगितले तुम्हाला? तुम्ही थांबा. सकाळचे मुनी कोणते सांगितले मी? बरोबर. अगस्त्य ऋषी सकाळी आणि अस्तिक मुनी दोघांना वेगळे. आता अस्तिक म्हणजे नावं तुम्हाला हे कन्फ्युज करू शकता, अस्तिक मुनी आणि. तर अस्तिक मुनी, तर त्याच वेळेस जनमेजय नावाचा राजा असतो. कोणता? तर तो सर्पयज्ञ आरंभतो. तर सर्पयज्ञ म्हणजे काय? का आपण कोणत्या आहुती देतो? कशाची आहुती देतो घरी यज्ञ केल्यावर? काही समिधा, लाकूड वगैरे, पिंपळाच्या कोण देतं, कोण, म्हणजे जसा योग्य असेल त्याप्रमाणे आपण, आहे ना. पण त्याने काय केलेलं असतं? सर्प पकडायचे आणि अग्नीमध्ये स्वाहा करायचे. मग सर्वांना आज्ञा देतात, सर्प पकडून आणायचे आणि त्याच्यामध्ये करायचे. ऋषीमुनींना सांगितलं जातं, ते पण यज्ञाला येतात, सर्व यज्ञ चालू होतो. इकडून सर्प पकडून टाक. हे अस्तिक मुनींना कळतं. कोणाला? का सर्पयज्ञ आरंभला आहे आणि असं झालंय. आणि त्यांना माहित होतं का पद्मिनी सर्पिणीने ब्रह्मदेवाचं वीर्य गिळलेलं आहे आणि तिच्या पोटामध्ये अविहोत्र नारायणाचा अंश वाढू राहिलाय. तर ते जाऊन कोणाला सांगतात? पद्मिनी सर्पिणीला सांगतात का असं झालेलं आहे. तिला पण माहित नव्हतं, मग ते तिला सांगतात का असं झालेलं आहे. म्हणजे कथा सांगून ती जे झालेलं आहे ते घडलेलं तिला एका वडाच्या झाडामध्ये, डोलीमध्ये बंदिस्त करतात. तिला सांगतात की तू सुरक्षित राहा. आणि ते तिथून येतात आणि त्या ऋषीमुनीला पण सांगतात का, त्यांना पण ती कथा सांगतात का असं घडलेलं आहे, वृत्तांत सांगतात. आणि तुम्ही काय करा का पद्मिनी नावाच्या सर्पिणीची आहुती देऊ नका. तर ते
ते ठीक आहे म्हणतात. तर अशा प्रकारे ते ढोलीत तिला लपवून आणि ते वरून बंद करून टाकतात. कोण? अस्तिक मुनी. आणि ती अशा प्रकारे मग 9 महिने 9 दिवस होतात. ती अंडे घालून सर्पिणी कुठे निघून जाते? पाताळात निघून जाते. पुढे तो गर्भ वाढू लागतो आणि तो गर्भ वाढत असताना 9 महिने 9 दिवस भरल्यावर त्या अंड्यातनं बाळ बाहेर येतं, म्हणजे नागनाथांचा जन्म होतो. बरोबर. मग ते बाळ बाहेर आल्यावर त्याच वेळेस कोश धर्म नावाचा एक गौड ब्राह्मण असतो. तो त्याचा उदरनिर्वाह पत्रवाळ्या बनवण्याचा व्यवसाय असतो. जायचं आणि वडाचे पानं तोडायचे, त्याचे पत्रवाळ्या द्रोण तयार करायचे आणि ते विकून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. तर ज्या वेळेस तो त्या झाडापाशी जंगलामध्ये जातो, त्याला लहान मुलाचा रडण्याचा आवाज येतो. तर तो आवाज आल्यावर तो इकडे तिकडे बघतो, कोण रडतंय, पण त्याला कुठे काही दिसत नाही. त्यानंतर पुढे परत तो म्हणतो, चला हे आपण सर्वच बघितलं पण सापडत नाही, तर आपण आता निघूयात. तो परत जायला लागणार त्यावेळेस आकाशवाणी होते का, हे कोशधर्मा थांब, या वडाच्या झाडाच्या डोलीमध्ये एक दिव्य असं बालक आहेत आणि ते नवनारायणांपैकी अयोत्र नारायणाचा अवतार आहेत आणि ते नागनाथ म्हणून तुला सांभाळ करायचं आहे, त्याचं पालन पोषण करायचं आहे. तुझं परम भाग्य आहे, तुला असं दिव्य बाळ मिळतंय, दिव्य मुलगा तुला मिळतोय. हे देवाचा अंश आहे, त्याचं तू पालन पोषण कर. आकाशवाणी होऊन त्यावर बाण मारला जातो देवाकडनं आणि त्या झाडाचे 2 भागा होऊन त्यातून बाळ बाहेर येतं. तर ते बाळ कोण घेतं? मग कोशधर्म घेतो आणि घरी जाऊन घडलेली सुरादेवी त्याची ही असते पत्नी, तिला घडलेली हकीकत सांगतो. तर सांगितल्यावर मग ते दोघं त्याचं पालन पोषण, आता हे देवाचा अंश म्हटलं, याचा कोणी मालक नाही, आपणच त्याचे पिता पुत्र आहे. बरोबर आहे का नाही? हाच आपला पुत्र आणि आपण त्याचे पिता आहे, माता पिता. तर अशा प्रकारे ते पालन पोषण करू लागतात. तर पालन पोषण होत असताना त्यावेळेस होतं काय का, आपले नागनाथ बाबा छोटे असतात. तर ते कमीत कमी, आता ही किती छोटी आहे आपली, हिच्या एवढे होतात. किती वर्षाची ती? 3 4 5 6 7 6 वर्षाची, ठीक आहे 8 वर्षाची, 6 वर्षाची, बरोबर. तर 6 वर्षाची होतात. तर ते आणि त्यांचे सवंगडी असतात गावामध्ये, ते खेळ खेळत असतात. तर खेळ काय खेळत असतात? आता जशी आपण पंगत बसली ना जेवायला, त्या प्रकारे ते मुलांना बसवायचे आणि खोटाचा खेळ खेळले की नाही लहानपणी, भात वाढणं, कोणी वरण वाढतं, कोण काय वाढतं, बसा जेवायला, असं तुम्ही बसले आता लाईन धरून, मी पत्रवाळी देईल खोटची, त्याच्यावर तुम्हाला भाजी देईल, एक गुलाबजाम, हे ते, म्हणजे खोटच असा खेळ खेळत होते. कोण? नागनाथ बाबा आणि त्यांचे सवंगडी. तर खेळ खेळता खेळता त्याच वेळेस दुपारचे 12 वाजले होते. त्यावेळेस दत्तप्रभूंची स्वारी तिकडनं चाललेली होती. तर दत्तप्रभूंचं तुम्हाला दर्शन झालं का? झालं का? दत्तप्रभूंचं दर्शन झालं का तुम्हाला? हा नाही काहीच बोला, नाही झालं अजूनपर्यंत. हे समोर आहे ना, झालं का? ते बघा तिकडे कोपऱ्यात, हे सर्व बसलेले. स्वामी आहे, आपले श्रीपाद वल्लभ आहे, आई आहे, पार्वती आई आहे, गणपती बाप्पा आहे, भोले बसलेले. वेळ नाही आपल्याकडे एवढा आहे ना. त्याच्यानंतर दत्तप्रभू आहे, इकडे दुर्गा माता आहे, इकडे आई आहे आपली, हनुमान बाबा पण बसलेले. बाबा आपलं लक्षच नाही. बरं ठीक आहे, चालतंय, चला. तर पुढे कुठं आलो होतो आपण? तर दत्तप्रभूंची स्वारी कुठनं आली? चाललेले असते तिकडनं. या तुम्हाला करमणार नाही, मला माहित होतं. या बस, मला माहित होतं तुम्हाला करमायचं नाही घरी. हा कर्मा ना, म्हणजे बसा खुर्ची. तर पुढे होतं काय, ज्या वेळेस दत्तप्रभूंची स्वारी तिकडनं येत होती, तर स्वारी असताना ते लाडी गोडीचा हा खेळ बघतात लहान मुलांचा, त्यांना खूप आनंद होतो. मी पण लहान होतो, त्यांच्या बरोबर खेळतो. मग ते लहान बालकाचा वेश धारण करतात आणि तिथे येतात. मग तिथं आल्यावर मग यांना म्हणतात, समजा आता कोणी जरी आला आपल्याकडे, मला पण तुमच्यामध्ये खेळायचंय, मला पण भूक लागली, तर दत्तप्रभू त्यांना म्हणतात, बाबा रे मी खूप लांबून आलोय, मी थकलोय, मला तुमच्याकडे काही खायला भेटेल का?
आता ते खेळत असतात त्याप्रमाणे. तर बाकीचे मुलं म्हणतात, बाबरे तू कोण कुठला, तुझा ना आमचा संबंध काय, तुझा ना आमचा संबंध काय, तू आमचा मित्र नाही, कोणी नाही, चल तुझा तुझ्या आल्या मार्गे तुझा, तू आमच्यामध्ये खेळू शकत नाही. हे कोण जाणतं? नागनाथ बाबा बघत असतात, ते पण त्यांच्यामध्येच असतात. मग ते काय म्हणतात, बाबांनो, मित्रांनो, आपल्याकडे आपल्या घरी कोणी येतं तर आपण त्याला काय म्हणतो, अतिथी आहे. आणि आपल्या घरून कोणी विनमुख होऊन जाऊ नये हा आपण प्रयत्न करत असतो. बरोबर आहे का नाही? जेवण करून जा रे म्हणतो नाही का आपण. तर हे समजून सांगतं कोण, लहान नागनाथ बाबा त्या मित्रांना, का आपल्याकडे हे अतिथी आलेले आहेत, तर आपण यांना आपलं कार्य, आपले आई वडील सांगतात का आपण आपल्या घरी कोणी आलं तर त्यांना जेवू घातलं पाहिजे, तर ठीक आहे आपण यांना जेवू घालूयात. मग ते मित्र पण होकार देतात. मग म्हणतात ठीक आहे तुम्ही जेवा आमच्यामध्ये नाही का. मग दत्तप्रभूंना पाठ टाकला जातो, खोटा पाठ टाकतात. दत्तप्रभूंना त्यावर बसवलं जातं, खोट्याची आंघोळ घातली जाते, पंच स्नान घातलं जातं, त्यांचे नागनाथ बाबा पाय पुसतात, त्यांच्या ताटापुढे रांगोळी काढतात आणि मग ताट वाढलं जातं. मग दत्तप्रभूंना नागनाथ बाबा काय म्हणतात, तुम्हाला भात वाढू का, मग वाढा. वरण वाढू का, मग याच्यावर वाढा. खोटच ते पण म्हणतो वाढू राहिले. मग भाजी वगैरे सर्व असं वाढल्या जातं. मग असं वाढल्या जातं. मग दत्तप्रभू सर्व अन्नप्राशन करून ढेकर देतात. वा 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 छान जेवण झालं. पण ते अन्न कोणतं, खोटं छान जेवण झालं बरं का म्हणे. मग हे पत्त्यांना पाणी देऊन हात धुवून होतं मस्तपैकी. आणि मग दत्तप्रभूंच्या मनात येतं जेवण झाल्यावर, का हे सवंगडी जे आहेत नागनाथांचे, या मुलाचे हे जे सवंगडी आहेत ते आपल्याला हुसकून लावत होते, पण हा कोण आहेत, हा आपल्याला आपलं एवढं आता सांग षडोपचार पूजा केली, त्यानंतर आपल्याला जेवू घातलं, आदर दिला, सत्कार केला आपला, तर हा कोण आहे. मग ते आपल्या अंतर्ज्ञानामध्ये झाकतात आणि बघतात. मग ते सर्व त्यांना घटनाक्रम दिसतं. हा जन्म कसा झाला, कोणाचा जन्म आहे, मग ते त्यांना कळतं की हा अवयोत्र नारायणाचा जन्म आहे, हा नागनाथ म्हणून आपला शिष्य होणार आहे. हे कोण ते जाणतात. मग नंतर ते नागनाथांना घेतात जवळ आणि थोडे बाजूला जातात त्यांच्यापासून, मुलांपासून, आणि सांगतात का बाबा रे मी तुला एक सिद्धी देतो. ती सिद्धी अशी असेल, अन्नपूर्ण सिद्धी, का तुझे म्हणशील ते उत्पन्न होईल आणि तू जेव घालशील. आणि ते सिद्धी देऊन मंत्र देऊन निघून जातात. मग पुढे होतं काय, का मग यांचा रोजचा धनसळ भरतो, आपण म्हणतो ना रोजचा. का हे मुलं दुपारी घरी जेवणाशी होतात, घरी त्यांना जातीच नाही जेवायला. मग त्यांच्या आई वडिलांना काळजी वाटते, आपला मुलगा जर घरी आला नाही तर आपण काय म्हणतो, हा कावर घरी आला नाही अजून जेवायला. तर त्यांच्या आई वडिलांना काळजी पडते, ते जाऊन बघतात काय करतात दुपारचे. मग त्यांना दिसतं नागनाथ काय करतोय, सर्वांना जेव घालतो, घरी जेवत नाही. मुलांना विचारतात तर मुलं सांगतात की नागनाथ आम्हाला रोज पंचपक्वान्नाचं अन्न खाऊ घालतो, तुम्ही नाही घालते, तो खाऊ घालतो आम्हाला इतकं भारी. तर मग गपचूप जाऊन बघतात, त्यांना ते दिसतं समोर जे आहे ते. मग ते येऊन कोणाला सांगतात, कोळीदार मला सांगतात त्याच्या वडिलांना, का असं आहे, तो मुलांना जेव घालतो, म्हणजे नाही का, जे लागेल ते उत्पन्न होते. मग एक दिवस, आता आजही आमच्या खेड्यामध्ये गेले तुम्ही तर चांदण्या टिपूर पडलेले असतात मस्तपैकी. आजोबा आपले तुमचे पण असे काही दिवस गेले असतील पहिल्या काळातले, पहिल्या म्हणजे लय नाही आत्ताचेच, का तुम्ही आजोबांच्या मांडीवर बसले, कुरवाळताय, तुमच्या केसांमध्ये हात घातलाय आणि चांदण्या पाहतोय आपण वरती. बाहेर झोपायचे पूर्वी. अशा प्रकारे त्यांच्या वडिलांच्या मांडीवर नागनाथ बाबा झोपलेले असतात. आणि केस कुरवाळता कारण नागनाथ मी असं ऐकलंय का तू असं करतो, जेवण देतो, जेवण खाऊ घालतो म्हणे. तो म्हणे हा त्याच्यात काय एवढं, तुम्हाला खायचं का म्हणे, बघायचं का, ठीक आहे बघू. तर लगेच काय लागेल तुम्हाला खायचं सांगा, ते म्हणते मला हे खायचं, लगेच ते उत्पन्न. मग त्यांना आनंद होतो. मग ते म्हणतात, पण दत्तप्रभूंनी एक आट घातलेली असते ज्यावेळेस ते मंत्र देतात त्यावेळेस सिद्धीचा. काय आट घातलेली, हे सिद्धीचं अन्न तू खायचं नाही, बरोबर, त्यावेळेस ती आट घातलेली असते. तर मग त्याच्या वडिलांना ते अन्न बिन्न ते खातात वगैरे, बरोबर, म्हणजे ते दाखवतात त्यांना का हे असं आहे. तर मग ठीक आहे चालतंय. मग ते त्यांना विचारतात का ही जी मला मंत्र दिला हे उत्पन्न होतो, हा दत्त कोण आहे म्हणे. तो म्हणे दत्त आहे, मी सांगितलं मला. तर हा दत्त कोण आहे म्हणे, मला त्यांना भेटायचंय म्हणे. तर
हे काय म्हणतात कोशधर्म, बाबा रे दत्तप्रभू हे कोणी त्यांना ओळखू शकलं नाही आजपर्यंत आणि कोणी त्यांना भेटूही शकत नाही. का भेटू शकत नाही? ते ब्रह्मांडात फिरत असतात. कधी पांचाळेश्वरला असतात, कधी कोल्हापूरला असतात, कधी माहूरला असतात, कधी कुठे असतात. त्यांचा थांग पत्ता लागत नाही आणि ते कोणाला दिसत नाही आणि भेटत नाही. तर मग होतं काय पुढे? मग असे ते 20 वर्षाचे होतात. त्यांच्या गावामध्ये अन्नदानाचा भंडारा असा चालू राहतो. कोणी आला का त्याला जेवण बापले खाऊ घालायचे. ही ख्याती त्यांची पसरत चाललेली होती. मग एक दिवस होतं काय, 20 वर्षाचे होतात. मग 20 वर्षाचे झाल्यावर नागनाथ बाबा त्यांच्या आईला विचारतात, सुराबाईला, का आई आई मला हा दत्त कोण आहे, मला त्यांना भेटायला जायचंय, तू मला आज्ञा दे, मी त्यांना भेटायला जातो. मग आई म्हणते जा. मग ते त्यांचं गाठोडं घेतात आणि धर्मजल करत ह्या गावात जा, पांचाळेश्वराला जा, इकडे जा, तिकडे पण दत्त कुठंच भेटाना. असं 6 महिने जातात निघून, पण दत्त काही त्यांना भेटाना. मग ते निराश होऊन कुठे येतात? कोल्हापूर या क्षेत्री येतात. कुठे येतात? कोल्हापूर या क्षेत्री. तर कोल्हापूर या क्षेत्री आजही दत्तप्रभू तिथल्या भिक्षेशिवाय अन्न ग्रहण करत नाही. आजही ते भिक्षा घेण्यास कुठे जातात? कोल्हापुरात जातात तुमच्या. हा, कोल्हापूर शिवाय भिक्षा ग्रहण करत नाही. हा बरोबर. तर तिथं ते भिक्षा मागतात, ते अन्न घेऊन ते काशी क्षेत्र जाऊन तिथे ते शिजवून मग ते ग्रहण करतात. तर मग त्यांना कळतं का काशी क्षेत्री येतात आणि महालक्ष्मीच्या मंदिरातील पुजारीशी ओळख करतात नागनाथ बाबा आणि तिथे राहू लागतात. का इथे तरी आपल्याला दत्तप्रभू भेटतील, कोणत्या तरी रूपात भिक्षा मागताना दिसतील कुठेतरी. तर मग थोडे दिवस जातात तरी दत्तप्रभू भेटना. 1 महिना होतो तरी भेटतात. मग हे काय करतात, राजकारणाने आता आपण काहीतरी अक्कल लाडवायला पाहिजे. मग हे पुजाऱ्याकडे जातात. पुजाऱ्याला सांगतात मला इथं अन्न भंडारा करायचा आहे, चूलबंद आंदोलन करायचंय. आपण म्हणतो आंदोलन करायचं म्हणजे काहीच करायचं नाही, म्हणजे घरी चूलबंद, कोणीच घरी पदार्थ शिजवायचे नाही, सगळ्यांनी जेवायला कुठे यायचं? मंदिरात यायचं. पण पुजारी म्हणतो तूच माझ्या भाड्याने राहतोय मंदिरामध्ये, तू गावाला कसं काय जेव घालशील? आता यांच्याकडे सिद्धी होती, या आधी सिद्धीने अन्न धान्य साठून ठेवतात. माझ्याकडे सर्व आहेत, तुम्ही चला दाखवतो मी तुम्हाला. हे दाखवतात, दारू काढतात, मध्ये काय दिसतं सर्व, अरे हे तर भांडारा भरलेलं आहे. ते म्हणतात चालेल चालेल करू आपण, नाही का. सगळ्या गावात दवंडी पेटवली जाते. का आजपासून कोल्हापुरामध्ये कोणाची चूल पेटणार नाही, सर्वांनी जेवायला कुठे यायचं? मंदिरामध्ये यायचं. या प्रकारे दिनक्रम चालू होतो. तर आता जरा गाव, त्या पूर्वीचे छोटेसे गाव होते. तर आजही काही खेडेगाव असे आहे का तिथे सप्ताह होतो ना, रोजच्या घरामध्ये काहीच कोणी करत नाही, ते जेवायला कुठे जातात? सप्त्यात. रात्री 7 वाजता झाला सप्ताह आवरला, येते जेवले का आले घरी परत. काय फक्त जेवायला जाते, सप्ताह नाही करत. जेवायला आमच्या इकडे सप्ताह होता, सप्ताह तिकडे आवरला का मग इकडे लोक लोंढ्या दिसायचे जात नाही, कारण आता जेवायला चाललोय आम्ही, म्हणजे असे लोक आहे. तर मग लोक जेवायला लागले मंदिरामध्ये, सप्ताह त्यांचा दिनक्रम चालू झाला. पण इकडे आता दत्तप्रभूंची जेवणाची मिरवणूक व्हायला लागली. का तर अन्न कोणी बनविना, भिक्षा कोणी द्यायना. वाता व्हायला गेले, 15 दिवस गेले, दत्तप्रभू उपाशी राहायला लागले. ते का सव्वीस व्हायला लागले, जेवायचं तर आपल्याला भिक्षा तर येतलीच लागती, आपण त्या भिक्षेशिवाय अन्न ग्रहण करत नाही. मग असं होता मग नंतर ते काय करतात दत्तप्रभू, आता आपण कोरडी भिक्षा घ्यायला चालू करू गावात. कोरडी भिक्षा. पण दत्तप्रभू काय करायचे, कोरडी भिक्षा घ्यायचे, ती घेऊन ते तिचं बनवून खायला चालू केलं. इकडं आयतं भेटायचं, लोकांच्या पोळी बिळी खायचं, ते बंद झालं. मग आता कोरडी भिक्षा घ्यायला लागले. तांदूळ, ज्वारी असल, हा पीठ वगैरे, परत गहू असं घेऊन जायचे ना. मग ते घ्यायला लागले. नंतर परत महिना गेला, 1.25 महिना गेला, 1.5 महिना गेला, 2 महिनेही झाले तरी दत्तप्रभू काय भेटाना. आता काय अवली आहे भाऊ. मग नागनाथ म्हणतात आता काहीतरी आपण अजून एक युक्ती लढवली पाहिजे. मग परत दवंडी पेटवतात, दवंडी नाही पेटवत. मग काय सांगतात का कोणी भिक्षा मागायला येतात का? लोक येतात जेवायला, त्यांना कोणी भिक्षा मागायला येतात का आता? तर लोक म्हणतात का एक जण येतो म्हणे भिक्षा मागतो, पण तो कोरडी भिक्षा घेतो आमच्याकडनं.
आणि ते घेऊन निघून जातात. ते लोक कबूल होतात. त्याच्यामध्ये काही राहतात कळीचे नारद प्रत्येक गावात राहतात. मग हे गपचूपच्या एकाला सांगून ठेवतात, असा कोणी दिसला ना मला येऊन सांगायचं गपचूप, नाही का. मग असंच एक जण हेच भिक्षांदे चालू राहतो, कोरडी भिक्षा घेत होते. एक जण पाहतो लंगडत राहतो. तो लंगड्यांना जास्त कामं जमतात ना की थोडेसे असे असल्यावर. हा मग तो लंगडत जातो पटकन, ते पण पळत जातो लंगडत. सांगतो जाऊ का बाबा असा असा व्यक्ती आलाय आणि तो कोरडी भिक्षा घेतोय. म्हणजे लगेच हे सर्व कामं सोडतात नागनाथ बाबा आणि पुढे पळत जातात. जिथं ती भिक्षा घेत राहतात त्या दारापुढे जातात आणि पायावर लोटंगण घालतात. नमादेश पायावर लोटंगण घालतात. कोणाच्या? दत्तप्रभूंच्या. ते वेश बदलेले असतात तरी पण पॅक धरून ठेवतात आणि रडायला लागतात. असे रडतात, इतकं रडतात जसं पाय पूर्ण ओले होतात. म्हणजे आता गुरुपौर्णिमा चालू झाली आतापासूनच. म्हणजे गुरुचरण कशाने धुतले जातात? त्यांचं अश्रूंनी. आणि रडू लागतात आणि म्हणतात, हे दीनदयाळा, हे प्रभू गुरुदत्ता, मला ह्या लेकराला तुम्ही का त्रासवलं इतक्या दिवस माझा अंत का बघितला? मग दत्तप्रभूंनी सांगितलं, बाबा रे तू काय करतो काय नाही करत हे सर्व मला माहित होतं, पण वेळ आल्याशिवाय मी कोणाला काही देत नसतो. त्याच्यामुळं आपल्यानं जे हे संकट आहेत आज, वेळ आल्याशिवाय तुमचे संकट ते जातील एक दिवस, सर्व होणार तुमचं निर्मूलन. पण देवांना नाही चुकलं. आपण कोण? किस खेत की मुली आपण, बरोबर आहे की नाही? देवांना अंत पाय लावलं, बरोबर आहे का नाही? देवांना खूप त्रास झालेला आहे या नाथांना. आपण म्हणतोय नुसते काढले बस मन फुकला लय ताकद आहे. अहो पण त्यांनी त्याच्या मागे किती खस्त्या खाल्ल्या, ते किती त्यांना त्रास झालेला आहे, लोकांचा सुद्धा त्रास झालेला आहे. तर पुढे होतं काय? मग दत्तप्रभू त्यांना सांगतात समजून, का माझं सर्व तुझ्याकडे लक्ष होतं, तू काय करतो तुझ्या बारीक बारीक लक्ष होतं, तू काय वागतो कसा वागतो, पण तुझ्या वेळ आलेली होती त्यावेळेसच मी तुला भेटणार होतो. अशा प्रकारे दत्तप्रभू त्यांची भेट होती. दोघं गाळाभेट घेतात आणि मग दत्तप्रभू त्यांना घेतात आणि कुठे जातात? बद्रिकाश्रमी जातात. मग दरमजल करत बद्रिकाश्रमात गेल्यावर मग तिथे भोलेंचं मंदिर आहे. बद्रीनाथला कोण कोण गेलंय? ठीक आहे, बरोबर, दोघच गेले तुम्ही. बद्रीनाथ हे काय आहेत हे तर माहिती आहे सर्वांना. इकडे पण लिहिलंय, कोणतरी ऍड लावली मंदिरात एवढी मोठी. बद्रीनाथ हे काय आहेत? हा, कोणत्या ट्रॅव्हल बरोबर गेले होते तुम्ही? ऍडव्हर्टाईज? अच्छा, वकील संघ गेला होता. बद्रीनारायण, तर ऐका सर्वांनी, बद्रीनारायण हे आपल्या सृष्टीची पंचायत. आपल्या गावात ग्रामपंचायत आहे ना, ग्रामपंचायत, तसं तिथून आपल्या सर्व सृष्टीचं काम चालतं. मेन हेड ऑफिस तुमच्याकडे काय? महानगरपालिका. तुमच्याकडे महानगरपालिकाच आहे ना, बृहन्मुंबई महानगरपालिका. तशी ती महापालिका आहे मोठी, सगळ्यात मोठी. हेड ऑफिस ते देवांचं. तिथं बद्रीश पंचायत म्हणतात त्याला आजही. तुम्हाला जर गेले तर बद्रीश पंचायत म्हणतात त्याला. तिथून सर्व कारभार चालतो आपला जो आहेत ना सृष्टीचा, तिथून चालतो. तर तिथे जातात. तिथे शंकराचं मंदिर आहे भोलेंचं. तिथे गेला होता, पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरात जातात. त्या मंदिरात गेल्यावर तिथे हे सांगतात, गेल्यावर आता दत्तप्रभू शंकर भोले झालेत. आता हे सर्व त्यावेळेस एकत्रच. आपण गेलो म्हणून फक्त तुम्हाला पिंड दिसणार आहे असं नाही. आता ते एकमेव आपण जसं दिसतो तसं त्यांना दिसणार ना. तर मग त्यांची बातचीत होते दोघांची, भोलेंची आणि दत्तप्रभूंची. मग दत्तप्रभूंना या आज्ञा देतात भोले, तू आता नागनाथांना नाथपंथाची दीक्षा दे आणि त्याला सर्व विद्येमध्ये पारंगत कर. तर मग त्यांचं हे मानून नाथपंथाची दीक्षा दत्तप्रभू त्यांना देतात आणि बद्रिकाश्रमात 12 वर्ष तपेला बसवतात आणि ते गिरनार पर्वतावर येऊन जातात. मग असे दिवसेंदिवस जातात, 12 वर्ष होतात. मग त्यावेळेस पूर्ण तप झाल्यावर ते तीर्थाटन करत करत नागनाथ बाबा कुठे येतात? परत
गिरनार पर्वत येतात. गिरनार पर्वत आल्यावर मच्छिंद्रनाथांना जी शिकवण दिली होती, जी काय म्हणतात शिक्षण दिलं होतं, ते सर्व शाबरी विद्या झालं, म्हणजे प्रत्येक अस्त्र झालं, जे नाही ते जे मच्छिंद्रनाथांना ते संपूर्ण कोणाला जातात, नागनाथांना देतात. अश्वस्त आपला आहेत ना वनीला मार्कंडेय ऋषी पर्वतावर ते पाठवतात. तिथे पण ते आंघोळी करून जसं मच्छिंद्रनाथांनी केलं त्याप्रमाणे सर्व करून घेतात. सर्व विद्यामध्ये पारंगत होतात आणि मग त्यांना आज्ञा देतात का आता तू नाथपंथाचं कार्य पुढे चालव. मग हे नागनाथ बाबा तिकडनं निघतात गिरनारवरनं, परत तीर्थाटन करत करत आता ह्या गावात आले, त्या गावात आले, जसं आपण या गावात आले, आता हे लोक येतात आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. त्याप्रमाणे त्यांना गावागावात लोक भेटायचे, त्यांच्याकडे विद्या होती, लोक बरे व्हायचे. मग असे त्यांना शिष्य जोडत गेले. शिष्य जोडत गेल्यावर ते तीर्थाटन करत 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 एका वस्तीवर आले, म्हणजे तिथे काहीच नव्हतं. त्यांचे असे भरपूर शिष्य झालेत. मग त्यांनी आता कॉप्या म्हणतात ना, जे झोपडी टाकून राहू लागले. असे भरपूर झाले, कमीत कमी 5-25 झोपड्या तयार झाल्या. तेच गाव वडवळ, हे गाव, या गावात आलेत ते आणि हे गाव स्थापन झालं. कोणतं गाव म्हणून? नागनाथ वडवळ म्हणून. तर नागनाथ वडवळ मग असं थोडं थोडं मोठं होत गेलं. मग यांची ख्याती अजून पसरायला लागली, लोक लांबून लांबून यायला लागले यांचं दर्शन घ्यायला, बाबांचं, नागनाथ बाबांचं. त्यांचं निर्मूलन करायला लागले सर्व. तर मग पुढे होतं काय का आता यांना अजून सिद्धी प्राप्त करायच्या होत्या. मग हे काय करतात आश्रमामध्ये त्यांच्या, का कोणाला कोणीच मला भेटायला आलं नाही पाहिजे, का नाही आलं पाहिजे, कोणी जर आलं तर आपली साधना भंग होते, आपल्याला पुढचं सिद्धी करता येत नाही. तर या आज्ञा देतात आपल्या शिष्यांना का मला भेटायला कोणीच आलं नाही पाहिजेत, सक्त ताकीद. आणि ते आपल्या पर्णकुटीमध्ये ध्यान लावून बसतात. असे भरपूर दिवस जातात. मग एक दिवस होतं काय, ही बातमी कोणाला कळते? मच्छिंद्रनाथांना कळते. मग मच्छिंद्रनाथ काय करतात का कोणी हा नागनाथ, खूप ख्याती याची, लोकांचे आजार बरे करतो, सर्व करतो नाही का, सर्व व्याधी निवारण करतो, चला आपण भेटून येऊ. मग ते काय करतात, भेटण्याकरता या वडवळ गावी येतात. तर वडवळ गावी आल्यावर आणि आश्रमाचं दार उघडतात. आता ते दार पहिले याचे बनवायचे, लाकडी राहायचे नाही का, काय म्हणतात त्याला, खोरड्यासारखे बनवलेले. तर ते लोटायला जातात, तेवढ्यात ते शिष्य अडवतात. कोण आहे योगी तुम्ही, तुम्ही न विचारता कशामध्ये घुसू राहिले, दडवतात त्यांना. मग ते म्हणतात मी मच्छिंद्रनाथ आहे, मला नागनाथांना भेटायचंय. तर म्हणे ते तुम्हाला भेटू शकत नाही, ते ध्यानस्थ आहेत, ते तुम्हाला भेटू शकत नाही. हे लोक काही येडे का म्हणे, एवढे लाईन लावून बसले, किती दिवसापासून येतात परत जाताय, तुम्ही कोण डायरेक्ट चालले मध्ये भेटायला म्हणे. मग असं म्हटल्यावर मच्छिंद्रनाथ बाबा ते काय सोपे आहे का, ते खवळतात. मग त्यांचं पित्त, मला असं बोलतोय. मग ते लगेच त्यांना हे अस्त्र सोड, ते अस्त्र सोड, त्यांचे युद्ध होतं. मग ते सर्व शिष्यांना पराभूत करतात, सर्वांना सर्पास्त्र सोडून बांधून टाकतात. मग ओरडू लागतात सर्व शिष्य. मग ते मध्ये बसलेले असतात ध्यान करत, त्यांना ह्या हल्ला कल्लोळ काय चाललेला आहे तर ते बघण्यासाठी बाहेर येतात. तर हे युद्ध दिसतं. आणि हा योगी कोण आहे, वेशभूषा तर माझ्यासारखीच आहे, हा कोण आहे. तर मग ते तिथे येतात आणि म्हणतात बाबा रे तू कोण आहे, तू माझ्या शिष्यांना का मारू राहिला, का बांधून टाकलं. ते पण दाडवून विचारतात ना, आपल्याला त्याचा काही संबंध नाही, आणि तू डायरेक्टली कसा मारू राहिला माझ्या शिष्यांना. मग म्हणतात अरे मी तुला भेटायला आलो, हे मला येऊन देऊन राहिले, मीच ऑर्डर दिली त्यांना मला भेटून नाही द्यायचं म्हणे. म्हणजे असं कसं काय तुला भेटायचं नाही. मग ते दोघांचं परत युद्ध सुरू होतं. कोणाचं? मच्छिंद्रनाथांचं आणि नागनाथांचं. आता दोघं कोणाचे चेले? दत्तप्रभूंचे चेले दोघं पण. दोघं काही कमी, कारण की दोघांना शिक्षा एकच. तर पुढे होतं काय, मग हे अस्त्र सोड, ते अस्त्र सोड, यांनी अस्त्र सोडलं की ते वेगळं अस्त्र, दोघांनी हे चाललं. त्यांच्या मदतीला नागनाथांच्या मदतीला कोण येतं? इंद्रदेव पण येतो. मग आता मी पण तुझ्या मदतीला येतो. पण त्यांचं युद्ध एवढं डेंजर पाहून इंद्रदेव म्हणतो या दोघांच्या कसा आपणच सापडतो ना, आपलाच हे व्हायचं तर पळा इथून. ते सुद्धा पळून जातात. म्हणजे 33 कोटी देव सुद्धा नाथांच्या वाट्याला जात नव्हते. तिकडून जर नाथ दिसले येतानी, अरे तिकडून येऊ राहिले, आपण चला इकडे लपून बसू थोडे मग जाऊ, असे नाथ होते आपले. त्यांचं भस्मावर का जायचं, काय करतील भस्मानी क्षणात सांगू शकत नव्हते, असं होतं. देव पण घाबरायचे, 33 कोटी देव त्यांना घाबरायचे. तर पुढे होतं काय, मग आता
नागनाथ बाबा विचारत पडले, हा मी एवढे शस्त्र चालू राहिलो तरी काही व्हायना, हा आहे तरी कोण? मग ते काय करतात, मग गरुडास्त्राला आमंत्रण देतात. कोण? नागनाथ बाबा गरुडास्त्राला आमंत्रण देऊन त्यांना एक अस्त्र योजून त्यांना बांधून टाकतात. कोणाला? गरुडास्त्राला. गरुडास्त्र बांधून टाकतात. मग त्यानंतर सर्पास्त्र योजून ते कोणाला सोडतात? मच्छिंद्रनाथांवर सोडतात. मग असंख्य कोबरा माहितीये काय म्हणतो आपण त्याला? नाग काळे, हा, ते कोणाच्या दिशेने झपवतात? मच्छिंद्रनाथांच्या, आणि दसू लागतात. आता मच्छिंद्रनाथ का सोपे का? ते काय म्हणतात, हे मेरे बाया खेळले. मग ते लगेच गरुडास्त्राला आमंत्रण देतात, ये खाली, म्हणजे सर्प निघून जातील. गरुड आल्यावर सर्प पळतो नाही इकडे तिकडे, काय हे पळून जातील. अरे ये बाबा, ये बाबा, ये का बरं येऊ नाही राहिला? मच्छिंद्रनाथ येऊ का बरं नाही राहिला? पण इकडे तोपर्यंत हजारो संख त्यांच्यावर घाव करीत होते, दसत होते त्यांना. मग त्यांना त्या वेदना असं व्हायला लागलं मच्छिंद्रनाथांना. गरुडास्त्र काही खाली यायना. काय यायना? बांधलं कोणी होतं? नागनाथांनी आधी त्यांचं बंधन केलं होतं का तू जायचं नाही. विचार करा, ते शस्त्र कोणाकडे होतं? कोणाकडे होतं? मच्छिंद्रनाथांकडे होतं. त्यांनी आमंत्रण कोणाला दिलं? गरुडास्त्राला. पण गरुडास्त्राला कोणी बांधलं होतं? मग कसं काय येईल साह्याला? विचार, याच्यापासून एक विचार आपण लक्षात घ्या का आपण देवदेव घरामध्ये करतोय, पण तुम्ही योग्य तऱ्हेने देवदेव करत नाही, तुम्ही भलतच काहीतरी करता, याच्या मागे पळ, त्याच्या मागे पळ, बरोबर? मग तुम्हाला ते पावल कसं काय? बरोबर का नाही? म्हणजे देवाला चुकलं नाही ते. मग ते काय गरुडास्त्र आहे ना, म्हणजे ओरडायला लागले. कोण? मच्छिंद्रनाथ बाबा. हे दत्ता, हे गुरुदेवा, धाव, मला वाचव, मी आता माझं काही खरं नाही. इकडे म्हणतात, अरे माझ्या गुरुचं काल नाव घेऊ राहिला. कोण? नागनाथ बाबा वागतात, माझ्या गुरुचं नाव का बरं घेऊ राहिला? मग ते जवळ येतात, विचारतात, योगी तुम्ही माझ्या गुरूंचं नाव का घेताय? मच्छिंद्रनाथ काही सोपे नव्हते. ते नाथपंथातील संस्थापक होते, आद्य गुरु होते, पहिले होते. म्हणजे त्यांना सांगतात, बाबा रे, जसे तुझे दत्तप्रभू गुरु आहेत ना, त्याप्रमाणेच माझे पण तेच गुरु आहेत. तू असं समजू नको का मला मी तुला ओळखलं नाही. माझं कार्य काय आहे ते तुला माहित नाही, कारण की ते विधी लिखित राहतात. यांना कोणी पाठवलेलं असतं? दत्तप्रभूंनी त्यांनी त्याला वटणीवर आणायला पाठवलं असतं यांना, का तू जा आणि वटणीवर आण. का जनसामान्याला कोणाची गरज आहे? यांची गरज आहे. यांनी नाही पाहिलं तर मग कोण पाहणार आहे आपल्याकडे? म्हणून मच्छिंद्रनाथ तिथं आलेले असतात. मग त्यांना समजून सांगतात. मग ते रडायला लागतात. कोण? नागनाथ बाबा. मी माझ्या गुरुबंधूवर प्रहार केला आणि त्यांना इजा केली. ते पाया पडतात, ते गरुडास्त्र मुक्त करतात. ते असंख्य गरुड येतात, ते गरुड बघून सर्व सर्प पळू लागतात आणि हे सर्प मुक्त होतात. आणि मग ते त्यांच्या पाया पडतात. कोणाच्या? ते म्हणतात, अरे आपण गुरुबंधू आहे, तू माझ्या पाया पडू नकोस. मग नागनाथ बाबा म्हणतात, तुम्ही गुरुबंधू आहेत, पण तुम्ही मला धाकले, माझे मोठे ज्येष्ठ म्हणतात, धाकले म्हणतात, हा थोरले, बरं आपण थोरले, तुम्ही थोरले आहात. ते काय ते बसत नाही आपल्या शब्द. तुम्ही थोरले आहात म्हणजे तुम्ही मला गुरुतुल्यच आहात. त्यामुळे माझं तुम्हाला दर्शन करणं माझं योग्य आहे. तर मग ते मग 3-4 दिवस कुठे राहतात? त्यांच्या जवळ राहतात. त्या त्यांना समजून सांगतात, बाबा रे, आपलं नाथ कार्य आहे, आपण जनकल्याणाचं कार्य हाती घेतलं आहे. तुझ्याकडे लोक येतात म्हणजे ते वेडे आहेत का? तर तू त्यांना दर्शन देत जा, त्यांच्या व्याधी हे करत जा. तर मग त्याप्रमाणे मग त्यांना सांगतात आणि ते मच्छिंद्रनाथ बाबा आपल्या कार्याला निघून जातात. तेव्हापासून परत त्यांचं कार्य हेड ऑफिस सुरू होऊन जातं, परत चालू. एक दिवस होतं काय, हे सुरू असताना यांचा चांगोळा नावाचा एक शिष्य असतो, त्याची पत्नी मृत्युमुखी पडते. यम येतात, घेऊन जातात, बरोबर? मग होतं काय, ही खबर कोणाला जाते? नागनाथ बाबांना. नागनाथ बाबा म्हणतात,
मी इथं असताना यमाची टाक कशी काय झाली का माझ्या शिष्याच्या पत्नीला घेऊन गेला हे डायरेक्ट 2 मिनिटात पुढं यमापाशी तिकडे जाऊन उभे राहतात. यम पाहिल्यावर यांचा अवतार पाहिल्यावर तिकडे थरथर कापायला लागत. म्हणजे मी जर तिथं आहे तू आलाच कसा काय त्या गावामध्ये आणि हिला घेऊनच कसा काय गेला. यमदेव घाबरायला लागतात. यमदेवाला पार येडं करून टाकतात. यमदेव घाबरतात बाबा तू हिला घेऊन जाय. मग ते परत तिचं प्राण घेऊन येतात आणि तिला जिवंत करतात. मग होतं काय या वडवळ गावामध्ये जो मेला तो नागनाथापाशी इकडे कोणी मारानाच मेला का जिवंत झाला मेला का जिवंत झाला लगेच नागनाथ बाबांचं कार्य चालू झालं. म्हणजे कोणी मरतच नव्हतं इथं. धर्मसंकट आलंय यमावर. यम पण यायला घाबरायला लागला इथं. मग यम कोणाकडे जातात ब्रह्मदेवाकडे. ते कोणाचे पुत्र आहे ब्रह्मचे बरोबर. ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला समजून सांगतात का हा नागनाथ असं करू राहिला म्हणे जर असं केलं तर आपल्यावर धर्मसंकट येईल. ही जी साखळी आहे ती विस्कळीत होऊन जाईल. करायचं काय आता. मग म्हणतो तू काळजी नको करून मी जातो. मग ते तिथनं येतात ब्रह्मदेव आणि नागनाथांना घेतात बसून समजून सांगतात बाबा रे ही संसाराची घडी आहे. प्रत्येक जण एक दिवस येणार आहे त्याला एक दिवस संसारामधून मुक्त व्हायचं आहे. तर तू असं काही करू नको. मग त्यांची आज्ञा मानतात आणि मग परत तिथं जाण्याच्या सत्र परत आउटगोईंग चालू होतं. तर अशा प्रकारे नागनाथ बाबांचं कार्य होतं. नागनाथ बाबांचं सर्व मी तुम्हाला सांगितलं ना. आपण त्या पावन सानिध्यात आपण आहेत आणि आपलं उद्या रेवणसिद्धनाथांच्या आरतीने आपल्या यात्रेची सांगता पण होणार आहेत. तर आपण रेवणनाथ नागनाथ बाबांचं दर्शन पण घेतलं सर्वांनी घेतलं. नमो आदेश अलक निरंजन अलक निरंजन नमो आदेश. चला आता पाय मोकळे करा गाडीत बसा.